सगळं काही जाणून घेण्याच्या आधी फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा की हा आउटफिट मला सूट होतो आहे की नाही. कारण ना वेअर करण्याच्या आधी मी खूप जास्त कन्फ्यूज होते की काय घालू आणि काय नाही. पण हा आउटफिट आहे ना, हा माझ्या बऱ्याच दिवसापासून विश लिस्टमध्ये होताच. हा तर मला वेअर करायचाच होता, पण कुठेतरी असं वाटत होतं सूट होईल नाही होईल, त्यामुळे थोडं कन्फ्यूज होतं. पण इमॅजिनेशनमध्ये ना मी असं इमॅजिन केलेलं की मी हा आउटफिट वेअर करेल, इयरिंग, छानसा मेकअप, बँगल्स वगैरे घालणार. तर इमॅजिनेशनच्या जगामध्ये तर मी खूप सुंदर दिसत होते, पण रियालिटीमध्ये मी कशी दिसते ना, हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर गाईज, तर आता हा इव्हेंट कशाचा आहे, तर हा इव्हेंट आहे होळीचा आणि आज आहे 8 मार्च. तर 8 मार्चला होळीचा इव्हेंट कसा काय असू शकतो हेच म्हणायचं ना, तर येस गाईज, आपल्याकडे होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण रंगपंचमी खेळतो, पण लातूर, सोलापूर, तुळजापूर ह्या साईडला ना होळीच्या 5व्या दिवशी म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी इथे रंगपंचमी खेळतात. तर आम्ही अशाच एका इव्हेंट्सला चाललो होतो, बिकॉज आता माझा मे बी हा लास्ट इव्हेंट असू शकतो लातूरमधला. ह्यानंतर मी इथे नसणार आहे की 5व्या दिवशी होळी खेळायला, कारण की आता माझं कॉलेज संपलं आहे. 4 वर्ष कधी कसे गेले काही कळालेलं नाही आहे, आणि आता हे माझं लास्ट इयर आहे. सो थोडंसं मेमोरेबल बनवण्यासाठी आम्ही आलो आहोत रिसॉर्टला. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे. एंट्री पण भारी झाली होती, ब्रेकफास्ट पण खूप जास्त प्युअर झाला होता. पण इथलं मेन अट्रॅक्शन जे होतं ना, तर हे नळदुर्ग फोर्ट, या फोर्टला लागूनच हे रिसॉर्ट आहे. खूप सुंदर असं वातावरण इथे बघायला मिळालं. त्यानंतर आम्ही स्विमिंग पूलकडे गेलो. पूल पण खूप भारी होता. नंतर आम्ही आधी सगळं एक्सप्लोअर केलं, सगळं काही बघितलं. छानपैकी रिसॉर्ट बघून झाल्यानंतर आता वेळ होती हे डायरेक्ट जम्प करण्याची. मग मी डायरेक्ट पूलमध्ये जम्प केलं. खूप मन भरून असं मस्त पूलचा पाण्याचा आस्वाद घेतला. इथे मी खूप जास्त एन्जॉय केलं. त्यामुळे अर्धी एनर्जी तर इथेच ड्रेन झालीच होती माझी, पण अजूनही बाकी होतं ते म्हणजे या रंगांची उधळण. तर बघा, अनलिमिटेड कलर्स आणि इतकं कलरफुल वातावरण इथे झालेलं होतं ना, हे बघूनच मन खूप जास्त आनंदी झालं. मग मी परत ड्रेस चेंज करून, आता जो टायमिंग होता ना, तो होता ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजचा. मग मला काही ते जमलं नाही, त्यामुळे मी फक्त शूट आणि हे झोका वगैरे खेळले. बिकॉज ऑफ माय ड्रेस एवढा स्टायलिश घातला होता की ना, मला कुठल्या ॲक्टिव्हिटी करताच नाही आल्या, पण मज्जा फार जास्त आली. तर तुम्ही पण इथे नक्की व्हिजिट करा. मी तर खूप एन्जॉय केलं.